इगतपुरी, नाशिक। जलसंपन्न असलेला इगतपुरी तालुका सध्या स्वतःच भीषण पाणी टंचाईला तोंड देतोय। तालुक्यातील वैतरणा धरणातून मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेने दिला असून मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट जल आंदोलन छेडलंय। आंदोलकांनी धरणाच्या पाण्यात उतरून सरकारचा निषेध नोंदवला। या आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला। स्थानिक आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र वानवा असूनही लाखो लिटर पाणी दररोज मुंबईकडे रवाना होत असल्याने संतप्त नागरिकांनी हे पाऊल उचललंय। एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मेधे यांनी महाराष्ट्र दिनीच मुंबईचा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा दिला होता। आमच्या मुलांना पिण्याला पाणी नाही आणि मुंबईला भरपूर पाणी दिलं जातं ही शोकांतिका आहे असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या: प्रत्येक घराला दररोज किमान 55 लिटर स्वच्छ पाणी मिळावे। शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक ठिकाणी नळ जोडणी करावी। आदिवासी पाड्यांवर सौर ऊर्जेवर आधारित पाणी पुरवठा योजना राबवावी। जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करावीत। प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत आंदोलकांनी जलजीवन मिशनमधील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी केली। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।